श्री स्वामी समर्थ. सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एक स्वामी बोध ऐकूया. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी हा प्रश्न करतात, तर स्वामी म्हणतात स्वतःच्या बुद्धीला विचार. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखायची गरज आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या भाबड्या लोकांना फसून अध्यात्माचा भूतांड माजून ठेवला आहे. स्वामी भक्तांना देखील तेवढंच सक्षम व्हावं लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामी कधीच हजारो लाखो रुपये खर्चून भक्ती करायला लावत नाहीत. अन्नदान, ज्ञानदान, आडल्या नडल्यांना मदत अशा प्रकारची सेवा सांगतात. त्यामुळे सावधान व्हा स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. स्वामी म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. तू मठात जा किंवा नको जाऊ, तुझी इच्छा. रोज नमस्कार केला नाही तरीही चालेल, पण अहंकारावर मात मात्र नक्की कर. तू सोहळं ओवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरीही चालेल, पण तुझे विचार मात्र पवित्र असावेत. तू 11 माळी जप कर किंवा स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसेल तरीही चालेल, पण आपल्या माणसाची मन नक्की वाच. बघ तुला जमतंय का? बाळा, परिस्थिती कशी का असेना तू हताश होऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. लक्षात ठेवा, जेव्हा स्वामी सांभाळून घेतात ना, तेव्हा सर्वच जण मिळून सुद्धा तुम्हाला हरवू शकत नाहीत. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा केली नसते. स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नको ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर जाऊन नासका निघतो. बाळा, तू फक्त तुझ्यामधला आनंद शोध. तुझ्यामधला कमीपणा दाखवण्यासाठी लोक आहेत. जर पाय ठेवायचा असेल तर पुढे ठेव, मागे खेचण्यासाठी लोक आहेत. स्वप्न बघायचे असतील तर मोठी बघ, कमी दाखवण्यासाठी लोक आहेत. प्रेम करायचं असेल तर स्वतःवर कर, तिरस्कार करण्यासाठी लोक आहेत. आता तू फक्त तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर, जळण्यासाठी लोक आहेत. लक्षात ठेवा, जी व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहते त्याच्या दरबारात उभं असलेलं सुख बाहेरूनच परत जातं, आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. हाव सोडलं की मोह संपतो, आणि मोह संपला की दुःख संपते. माणसाची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्याचा क्रोध वाढतो, आणि इच्छा पूर्ण झाली की त्याचा लोभ वाढतो. तुला उंच उडायचं आहे, ही वेळ तुझ्या परीक्षेची आहे. आता तर सुरुवात झाली आहे, लगेचच हारू नकोस. विश्वास ठेव त्या देवावर आणि स्वतःवर. नशिबापेक्षा जास्त विश्वास श्री स्वामी समर्थ या नावावर ठेवावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर श्री स्वामी समर्थ या नावामुळे नक्कीच चांगली येईल. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करशील ती गोष्ट तुझ्या आयुष्यात सक्रिय होईल. म्हणून आयुष्यात कधीही दुःख असेल तर तुझ्या मनात नेहमी सुखाचा विचार ठेव. मग बघ, तुझ्या आयुष्यात तू सुखाला आकर्षित करशील आणि तुझ्या त्रासाला दुःखाचा कायमस्वरूपी अंत होईल. आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावत आहेस. समोरच्या अंधाराला कधीच घाबरू नका, नक्कीच त्या अंधाराच्या पुढे उजेड असेल. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. एखाद्याला मदत कर्तव्य म्हणून कर, उपकार म्हणून नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धेमुळे मनाला शांती लाभते, तर अंधश्रद्धेमुळे मनस्ताप भोगावा लागतो. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा, आणि स्वामींवर निश्चंक सोपव कर्म करत राहा, फळ मिळणारच. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव.
स्वामीच तारतील आता तुझी या भवसागरातून नाव. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं, अगदी तसं तुझी वेळ नक्की बदलेल. तुझी चांगली वेळ लवकरच येणार. तुझी सर्व स्वप्न आता पूर्ण होणार. स्वामी कृपा म्हणजे पैसा, गाडी, बंगला मिळणं म्हणजे स्वामी कृपा नाही, तर ते नसतानाही आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा. एकट्याने लढायची जिद्द ठेवा, कारण परिस्थिती वाईट आली की सगळ्यात पहिल्यांदा साथ सोडून जाणारे जवळचेच असतात. स्वामींना माहीत आहे की तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परीने करत आहेत. जेव्हा सर्व काही करून सुद्धा कष्टाचं फळ मिळत नाही, तेव्हा त्याला देवाची मर्जी आहे समजून जे चाललंय ते चालू द्या. दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तर देव तुमच्या आणि तुम्ही देवाचा. मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजे उघडते. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ. फक्त दुःखाचा विचार करत बसलात तर समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यासमोर दिसत नाही. आयुष्य पण त्याच माणसांची परीक्षा घेतं जे खरंच काहीतरी करून दाखवण्याच्या लायकीचे असतात. मनात आहेत पण दिसत नाहीत. चांगलंच अनुभवलंय मी. कितीही वाईट वेळ येऊ द्या, स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका. ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्याची मते बदलतील. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्या. नव्या बदलाचे स्वागत करा. बदल हा सृष्टीचा नियम आहे, त्यामुळे काळानुसार बदल स्वीकारत चला. स्वतःचा विकास करत राहा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्षात ब्रह्मांड नायक आहे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. आयुष्यात कधीच विचार करत बसू नका की कोण कसा कधी आणि कुठे बदलला. फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला. जे ठरवले ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होत आहे ते ठरवलेलं असतं असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य असं म्हणतात. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत. कर्मांचा हिशोब जरी उशिरा होत असेल तरी त्या कर्मांचा हिशोब कधी ना कधी हा होणारच आहे. त्यामुळे तुमचे कर्म नेहमी स्वच्छ ठेवा. आयुष्यात 2च नियम पाळा. अपयश हे कधीच हृदयात जाऊ देऊ नका आणि यशाचा अहंकार कधीच मेंदूजवळ जाऊ देऊ नका. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा आणि जरा विचार कमी करा, कारण तुम्ही आहात तर जीवन आहे आणि ही संकल्पना मनी बाळगा. श्री स्वामी समर्थ. सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नका. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.